ओके, सर्वांना स्क्रीन दिसते का रे? हॅलो सर दिसते सर. हा ओके. आपला स्वाध्याय क्रमांक 13 आपण चालू केलेला होता. त्यातील आपले 6 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. आज आपण प्रश्न क्रमांक 7 ला सुरुवात करतोय. पहा, हा कोण वाचतंय प्रश्न? शौर्य वाच. सर सर हा वाचा एक प्रश्न. आठवड्यात तुमचे उत्तर पूर्णांक अपूर्णांकात हा स्वरा वाच. 61 दिवसांचे आठवड्यात रूपांतर करा. तुमचे उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहाल? ओके, अजून कोण जॉईन आहे? अर्णव वाच. वेदांत वाच. वेदांत, अर्णव, वेदांत दोघांपैकी कोणी वाचा. तुमचा आवाज मला येतोय का पाहिजे? 61 दिवसांच्या आठवड्यात रूपांतर करा. तुमचे उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसे लिहाल? ओके, आता या ठिकाणी दिवस आणि आठवडा असे 2 एकक आहेत पहा. मग आता एक आठवडा म्हणजे किती दिवस हा पहिल्यांदा आलं पाहिजे. एक आठवडा किती दिवस 7 असतात रे दिवस. एका आठवड्यामध्ये? एका आठवड्यात 7 दिवस बरोबर 7 दिवस. बरोबर, एका आठवड्यामध्ये 7 दिवस. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे एका आठवड्यातील 7 दिवस असतात. मग आठवड्याचं रूपांतर दिवसामध्ये करायचं असेल तर गुणायचं, लक्षात ठेवा. याच्या उलट दिवसाचं रूपांतर आठवड्यात करायचं असेल का नाही, तर 7 न भागायचं. बघा, आठवड्याचं रूपांतर दिवसात करायचं असेल तर 7 न गुणायचं आणि दिवसाचं रूपांतर आठवड्यात करायचं असेल तर 7 न भागायचं. आता या ठिकाणी 61 दिवस दिलेले आहेत. काय दिलेले आहेत बघा? 61 दिवस. आणि या दिवसाचं रूपांतर तुम्हाला कशामध्ये करायचंय? आठवड्यामध्ये. मग दिवसाचं रूपांतर आठवड्यात करताना गुणायचं का भागायचं? भागायचं. बरोबर. मग सांगा मला, 61 ला कितीनं भागायचं? 7 ने. बरोबर, 7 न भागायचं. आणि हे कशात रूपांतर होणार? मग आठवड्यामध्ये रूपांतर होणार. पहा, कशामध्ये रूपांतर होणार? आठवडे. आता हा अंशाधिक अपूर्णांक आहे, याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरण करूया. खाली मी भागाकार करतो बघा. 61 ला कितीनं भागायचे आपल्याला? 7 न. सांगा, 7च्या पाड्यामध्ये 61 आहे का रे? नाही. बरं, 61 च्या अगोदरची 7च्या पाड्यातील संख्या कोणती? 7 8 56 सर. 56. 7 8 56. बरोबर, 7 8 56. आणि मग 61 मधून 56 वजा केल्यावर किती वजाबाकी येणार? 5 सर. 5 0 5. बरोबर. आता मला सांगा, आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात 61/7 हा अपूर्णांक लिहायचे. अगोदर भागाकार लिहायचा ना. पूर्ण भाग कितीचा गेला? 8चा. आणि जी बाकी उरली का नाही, बाकी उरली ती कुठे लिहायची असते? अंशामध्ये. आणि मग छेदामध्ये किती उरलं रे? हा छेद 7 तसंच लिहायचा ना. आणि पुढे एकक द्यायचं, आठवडे. कितवा पर्याय आहे बघा मग? 8.5/7 आठवडे असा पर्याय आहे का खाली बघा?
आता पूर्णांक 8 आहे, इथं पूर्णांक 7 आहे म्हणजे हे नाही येणार. इथं पूर्णांक 7 आहे म्हणजे हे पण नाही येणार. आता पहिल्या दोन पैकी बघा पण 8 आहे आणि पूर्णांक 5/7 पाहिजे, तर 4/7 आहे म्हणजे हे पण पर्याय नाही. आणि पहिल्या पर्यायात 8 पूर्णांक 7/5 आहे, पण 5/7 म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही. म्हणजे या ठिकाणी त्यांचा पर्याय देताना राहिलेला आहे, किंवा पहिल्या पर्यायामध्ये 7/5च्या जाग्यावर 5/7 असायला पाहिजे होतं. बरोबर आहे ना? अरे आहे का पर्याय असा? सर पर्याय नाही आहे. हा, पर्याय नाही. असू द्या, आता आपण हे उत्तर लिहायचं बरं का, आपण काढलेलं पर्यायातलं उत्तर लिहायचं नाही, चुकीचं. पण सर्वांना प्रश्न समजलाय का? पुन्हा एकदा सांगावं लागेल. नाही सर, समजलाय. समजलंय ना? हो. ओके. आता प्रश्न क्रमांक 8 बघा. 100 वस्तूंचे रूपांतर डझनामध्ये करा. वस्तू आणि डझन, मला सांगा 1 डझन म्हणजे किती वस्तू? 1 डझन बरोबर 12 वस्तू. ओके, कुणी सांगितलं उत्तर? नाव सांगा. आरुष. आरुष. ओके. 1 डझन बरोबर किती वस्तू? 12 वस्तू. 12 वस्तू. आता लक्षात ठेवा, डझनाचं रूपांतर वस्तूमध्ये करताना 12नं गुणायचं, मात्र वस्तूचं रूपांतर डझनामध्ये करताना 12नं भागायचं. बघा, डावीकडच्या राशीचं उजवीकडच्या राशीत रूपांतरण करताना 12नं गुणायचं आणि उजवीकडच्या राशीचं डावीकडच्या राशीमध्ये रूपांतर करताना 12नं भागायचं. म्हणजे डझनाचं रूपांतर वस्तूमध्ये करताना 12नं गुणायचं. आता इथं आपल्याला कशात करायचे रे? वस्तूचं डझनात करायचे. मग गुणायचं 12नं का भागायचं सांगा? वस्तूचं डझनात रूपांतर करायचे, म्हणजे उजव्या बाजूच्या राशीचं डाव्या बाजूच्या राशीत रूपांतर करायचे, भागायचं. बरोबर. मग 100 वस्तू म्हणजे किती डझन असं आपल्याला काढायचे. मग या 100ला कितीनं भागू सांगा? 12ने भागायचं. बरोबर, 12नं भागायचं. म्हणजे कशात रूपांतर होणार मग? डझन मध्ये. डझन मध्ये होणार. अगदी बरोबर. आता खाली मी भागाकार करतो. 100 भागिले 12. 12च्या पाड्यामध्ये 100 नाही. मग 100च्या अगोदरची लगतची 12च्या पाड्यातली संख्या कोणती? 12चा पाडा म्हणायचा 100 पर्यंत. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 72, 12 सत्ती 84, 12 अठ्ठी 96. बरोबर. 12 एट्टी 96 सर. बरोबर. मग 100 मधून 96 वजा करा. 0 4 4 राहिले सर. 4 येते. बरोबर. आता हे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचे. पहिल्यांदा भागाकार. भागाकार किती आहे? 8. ही पूर्ण संख्या लिहायची आणि त्यानंतर जो अपूर्णांक लिहायचे त्याच्यामध्ये बाकी अंशात लिहायची आणि हे 12 आहे की नाही मूळचं ते खाली लिहायचं आणि पुढं डझन असं एक द्यायचं. म्हणजे काय आलं? 8.4/12 डझन. 8.4/12 डझन. पण इथं 4ला आणि 12ला भाग जातोय का नाही रे? 4 एके 4 आणि 4 त्रिक 12. म्हणजे आपलं उत्तर काय आलं आता बघा? पूर्ण संख्या 8 आणि पुढचा अपूर्णांक किती आला? 1/3 आणि पुढे एकक डझन. मग सांगा आहे का असं
पर्याय 8.1/3 डझन. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 ओके. डझन. पर्याय क्रमांक 3. समजते ना सर्वांना? हो सर, समजतंय. हा, नेमकं इथं काय केलं माहितीये का? आठवड्याचं दिवसात रूपांतर करायला सोपं किंवा डझनाचं वस्तूत रूपांतर करायला सोपं, पण इथं उलट आहे. म्हणजे दिवसाचा आठवड्यात करायचं असल्यामुळे तिथं 7 भागायचं, वस्तूचं डझनात रूपांतर करायचं आहे म्हणून 12 भागायचं. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या दोन्ही उदाहरणामध्ये भागाकार क्रिया करावी लागली आणि मग त्या अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतरण करायचं. या दोन गोष्टी आपल्याला समजल्या की उदाहरण सोपं वाटणार आहे. आता उदाहरण क्रमांक आपण पुढे जाऊया. 21 मिनिटे म्हणजे किती सेकंद? आता 1 मिनिट म्हणजे किती सेकंद अगोदर मला सांगा. 1 मिनिट 60 सेकंद. 21 गुणिले 60. हा, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 60 सेकंद. आता आपल्याला 21 मिनिट म्हणजे किती सेकंद काढायचं आहे? काय काढायचं आहे? 21 मिनिटे म्हणजे किती सेकंद? आता बघा, डाव्या बाजूला मिनिट आहे आणि उजव्या बाजूला सेकंद आहे. मग डाव्या बाजूच्या राशीचं उजव्या बाजूच्या राशीत रूपांतर करताना 60 न गुणायचं. आता मिनिटाचं सेकंदात करायचं म्हणून 21 ला किती न गुणूया? 60 न गुणूया. 21 गुणिले 60 काय येणार एकक? सेकंद. आता मी बाजूला गुणाकार करतो खाली. 21 गुणिले 60. आता हा गुणाकार करताना अगोदर शून्य मांडतो आहे असा. आता 6 न 1 ला गुणलं 6 आणि 6 न 2 ला गुणलं 6 दुनी 12 म्हणजे 1260 येते. किती येते उत्तर? 1260. आणि एकक सेकंद. म्हणजे पर्याय आहे का बघा 1260 सेकंद असा? हो सर, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. अगदी बरोबर. समजलं का सर्वांना हे उदाहरण? हो सर, समजलं. हो सर. ओके. आता उदाहरण क्रमांक आपण 10 पाहूया. 1 दिवस म्हणजे किती सेकंद? बघा, आता व्यवस्थित चुकायचं नाही. आता मी वहीनं काय करतो? 1 दिवस म्हणजे अगोदर किती तास सांगा मला. 1 दिवस 24 तास. बरोबर. 1 दिवस म्हणजे 24 तास. ओके. त्यानंतर मला सांगा 1 तास म्हणजे किती मिनिटे? 1 तास बरोबर 60 मिनिटे. बरोबर. आता एक सांगा, 1 मिनिट म्हणजे किती सेकंद? 1 मिनिट बरोबर 60 सेकंद. 60 सेकंद. हा, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला जर माहित असतील तर मग आपण आता बघूया आपण. 1 दिवस. 1 दिवस. 1 दिवस म्हणजे किती तास रे? 24 तास. हा, मग इथं मी 24 तास लिहितो. 1 मिनिट म्हणजे किती तास? 24 तास. आता 1 तास म्हणजे किती मिनिटं रे? 1 तास म्हणजे किती मिनिटे? 60 मिनिटे. मग तासाचं मिनिटात रूपांतर करताना या 24 ला 60 न गुणायचं म्हणजे कोणत्या एककात रूपांतर होईल? मिनिटे. आता हा गुणाकार करूया आपण. अगोदर 0 आहे असं मांडूया. पुन्हा 24 गुणिले 6 किती रे?
24 गुणिले 6 करा 24 सक. कोणाचा पाठ आहे 24चा? 24 144. बरोबर 144 म्हणजे 1440 मिनिटे आली. पण आपल्याला रूपांतर कशात करायचे? सेकंदामध्ये करायचे. मग आपणास माहित आहे 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग मिनिटाचं सेकंदात रूपांतर करताना पुन्हा 60 न गुण म्हणजे 1440 गुणिले 60 आणि त्याला एकक देतो सेकंद. आता गुणाकार करताना अगोदर शून्य मांडूया. हा एक शून्य आणि हा एक शून्य, दोन शून्य आणि 144 ला पुन्हा 6 न गुणायचं. 6 चोक 24 हाताला 2, 6 चोक 24 अधिक 2 26 हाताला 2, 6 एके 6 2 8. किती आलं उत्तर? सेकंद आलं मला सांगा. एक दिवस बरोबर किती सेकंद आलं? बरोबर 86,400 सेकंद. हा 86,400 सेकंद म्हणजे पर्याय क्रमांक किती आला? 1. लक्षात ठेवा दिवसाचं तासात रूपांतर करताना 24 ने गुणायचं आणि दिवसाचं मिनिटात रूपांतर करताना 24 ला पुन्हा 60 न गुणायचं आणि दिवसाचं सेकंदात रूपांतर करताना 24 ला 60 न गुणायचं पुन्हा त्याला 60 न गुणायचं. 3 वेळा गुणाकार येणार बघा. 24 गुणिले 60 गुणिले 60. समजतंय का? हो सर. हा ओके. आता उदाहरण क्रमांक 11 आपण पाहूया. 5 दस्ते बरोबर किती ताव? स्टार म्हणजे किती किती ताव हे आपल्याला काढायचं आहे. आता तुम्हाला एक रिम म्हणजे किती दस्ते, एक दस्ता म्हणजे किती ताव हे झालेलं आहे. मला सांगा पाहू, एक रिम बरोबर किती दस्ते रे? सांगितलं होतं मागच्या तासाला. 20 दस्ते. बरोबर. एक रिम म्हणजे किती दस्ते? 20 दस्ते. आणि एक दस्ता म्हणजे किती ताव सांगितलं होतं रे? एक दस्ता 24 ताव. बरोबर 24 ताव. आणि त्यानंतर पुन्हा एक ताव म्हणजे 4 कागद. पण त्याचं काय आपल्याला इथं गरज नाही. आपल्याला दस्त्याचं रूपांतर तावामध्ये करायचं आहे. आता एक दस्ता म्हणजे 24 ताव. बरोबर. आपल्याला विचारलंय 5 दस्ते म्हणजे किती ताव. बघा आता दस्त्याचं तावात रूपांतर करताना गुणायचं 24 न. मग या 5 ला किती न गुणूया? 24 ने गुणायचं. हा 5 ला 24 न गुणायचं. मग 24 5 किती रे? 120. 120 सर. 120 काय येणार? ताव येणार. 5 दस्ते बरोबर किती ताव? 5 दस्ते बरोबर 120. मग इथं स्टार केलंय बघा, इथं स्टार. मग स्टारची किंमत काय आली? किंवा या फुलीची किंमत किती आली? 120. 120. 120. फक्त इथं पाठ काय पाहिजे? एक दस्ता म्हणजे 24 ताव, 5 दस्ता म्हणजे 24 5 120 ताव. समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. आणि ज्यांना त्यांनी पुन्हा व्हिडिओ मी पाठवतो माहिती आहे ना, युट्यूबचा व्हिडिओ तयार करून ग्रुपवर पाठवतो. मग तो व्हिडिओ पुन्हा पाहायचा. ज्यांना एकदा शिकवून समजत नाही त्यांनी पुन्हा व्हिडिओ पहा. चला आता प्रश्न क्रमांक 12. खालील पैकी कोणते लीप वर्ष आहे? मला लीप वर्षाची व्याख्या कोण सांगेल रे? लीप वर्ष कशाला म्हणायचं?
कोण सांगते व्याख्या लीप वर्षाची? ज्या वर्षाला 4ने काय होतो? निशेष भाग जातो. निशेष भाग बरोबर. जातो. 4ने निशेष भाग जाणारे वर्ष म्हणजे लीप वर्ष होय. बघा, दिवाळीमध्ये बऱ्याच जणांचं विस्मरण झालेलं असेल. 4ने निशेष भाग जाणारे वर्ष म्हणजे लीप वर्ष. मग आता या 4 पर्यायामध्ये जे 4 वर्ष दिलेले आहेत, यातील कोणत्या वर्षाला 4 निशेष भाग जातोय बघूया आपण. 2004 ला जातोय का बघूया आपण. चार निशेष भाग जातो त्या वर्षी. तुम्हाला 4 ची कसोटी माहित आहे का रे? एवढं का पेक्षा 4 ची कसोटी माहित आहे का? माहित आहे. सांगू? कोण सांगतो 4 ची कसोटी? हा सांग कसोटी 4 ची. सांगू? हा सांग. 4 ची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य शून्य किंवा 4च्या पटीतील संख्या असतील तर त्या संख्येला 4ने निशेष भाग जातो. फक्त एकक स्थानी घ्यायचं का? एकक आणि दशक. आता उदाहरणार्थ बघा, पहिल्या पर्यायामध्ये किती आहे रे? 2006. दुसऱ्या पर्यायामध्ये किती आहे? 2004. तिसऱ्या पर्यायामध्ये किती आहे? 2007. आणि चौथ्या पर्यायामध्ये 1900 किती आहे? 98. आता याच्यामध्ये एकक आणि दशक स्थानच्या अंकाने मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे सांगा. इथं 6 आहे. इथं कोणती आहे? 4 आहे. इथं 7 आणि इथं 9 98. म्हणजे एकक आणि दशक स्थानच्या अंकानं तयार होणाऱ्या संख्येला 4 निशेष भाग जातोय का पा? ह्या 6 ला 4 निशेष भाग जातोय का? नाही. ह्या 7 ला 4 भाग जातोय का? नाही. या 98 ला सुद्धा 4 भाग निशेष जात नाही. मग 4 ला फक्त जातोय. 4 एके 4. म्हणजे ज्या वर्षाच्या एकक आणि दशक स्थानी 04 आहे ते कोणतं वर्ष आलं? लीप वर्ष. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? 2. समजलं? हो सर. हा. हो सर. अजून मला पुन्हा कोण सांगतंय लीप वर्षाची व्याख्या रे? लीप वर्ष कसं ओळखायचं? सर मी सांगू? हा सांग. हा. ज्या वर्षाला निशेष भाग जात असेल ते वर्ष लीप वर्ष. बरोबर. ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो ते वर्ष लीप वर्ष असते. 2004 या वर्षाला 4 निशेष भाग जातो म्हणून 2004 हे लीप वर्ष आहे. ओके. आता पुढचं बघा. 36 तास दशांश अपूर्णांकात लिहा. आता उत्तर जे पर्याय आहेत, पर्यायामध्ये एक बघा, दिवस आहे, इथं दिवस आहे, दिवस आहे, दिवस आहे. म्हणजे तुम्हाला तासाचं रूपांतर दिवसात करायचं आहे. मग आता तास मोठा का दिवस मोठा रे? तास मोठा का दिवस मोठा? हा. मग दिवस म्हणजे किती तास सांगा? एक दिवस 24 तास. बरोबर. एक दिवस म्हणजे 24 तास. दिवसाचं रूपांतर तासामध्ये करताना 24 न गुणायचं. याच्या उलट तासाचं रूपांतर दिवसात करताना 24 न भागायचं.
आपल्याला इथं तासाचं रूपांतर दिवसात करायचे, त्यामुळं इथं 24 न भागलं पाहिजे. काय केलं पाहिजे? भागलं पाहिजे. आता 36 तास दिले ना, किती तास दिले? 36 तास. मग तासाचं दिवसात रूपांतर करताना 36 ला कितीनं भागायचं सांगा? 24 न भागायचं. 24. म्हणजे हे दिवस होणार ना, कशात रूपांतर होणार? दिवसामध्ये. मग आता बाजूला 36 भागिले आपण 24 करूया. 36 भागिले 24. 24 एके 24. आणि मग 36 मधून 24 वजा करूया. 6तून 4 गेलं 2, 3तून 2 गेलं 1. आता 36/24 पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतरण करणार आहोत आपण. सांगा पूर्ण भाग कितीचा गेला रे? 1चा. बाकी किती उरली? त्या अंशात द्यायची 12 आणि छेद किती लिहायचा? 24. 1.12/24 आणि पुढे एकक दिलं दिवस. समजलं का? हो सर. पण हा पर्याय तुम्हाला कुठेही दिसत नाही. पर्याय नसलं का नाही की अगोदर पूर्ण संख्या 1 लिहायची. आता इथं बघा 12 एके 12 आणि खाली 12 दुनी 24. म्हणजे 1च्या पुढे कोणता पूर्णांक आला? 1/2 आणि पुढे एकक द्यायचं दिवस. मग 1.1/2 दिवस. पर्याय क्रमांक किती येतोय? सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 1.1/2. पण बरे, पण आपल्याला उत्तर दशांश अपूर्णांकात विचारलंय ना. हा झाला पूर्णांक युक्त अपूर्णांक ना. मग आता काय करूया? याचा अगोदर आपण अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करून घेऊया. कसं होणार सांगा? या 1चा आणि 2चा गुणाकार 1 गुणिले 2 आणि अधिक अंश मिळवायचा ना. अंशात किती? 2 आणि पुढे दिवस. आता बघा वर बे एक बे आणि 2 1 मिळवलं 3 म्हणजे 3/2 येते. आणि 3 ला जर तुम्ही 2 न भागलं तर किती येते रे? 1.5 दिवस येते. बघा किती येते? 1.5 दिवस. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येते. 1.5 दिवस. पर्याय पूर्णांक क्रमांक 1. हा दशांश अपूर्णांकात विचारलेला आहे. किंवा हे जर समजत नसेल तुम्हाला डायरेक्ट सांगतो. आता या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं पुन्हा अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरण करण्यापेक्षा ही 1 आहे का नाही? एक पूर्ण आहे आणि अधिक अर्धा म्हणजे किती असतं? पुढे अर्धा आहे का नाही? अर्धा म्हणजे किती? अर्धा म्हणजे 0.5 झाले का कधी? अर्धा म्हणजे किती? 0.5. मग आता या दोघांची बेरीज केली, 1 ची 0 ची बेरीज 1 आणि दशांश चिन्हानंतर अशा पद्धतीने 1.5 दिवस म्हणजे पर्याय क्रमांक किती येते? पा समजलं? हो सर. सर मला बर का, ज्यांना समजलं नाही त्यांनी व्हिडिओ पुन्हा पहा. मी व्हिडिओ टाकणार आहे ग्रुपवर 1 तासानंतर. चौदावा प्रश्न आता बघूया. 14. 1 डझन तावाची किंमत 5 रुपये तर 1 रिमची किंमत किती? बघा आता 1 डझन तावाची किंमत 5 रुपये. 1 डझन म्हणजे किती तावा अगोदर सांगा मला.
एक डझन म्हणजे किती ताव? एक डझन म्हणजे सर 12. एक एक डझन म्हणजे 12 ताव. बरोबर. आता एक डझन म्हणजे 12 तावाची किंमत मी डाव्या बाजूला एक डझन न लिहिता 12 ताव लिहितो. 12 तावाची किंमत किती आहे? 5 रुपये. एक डझन म्हणजेच 12 तावाची किंमत 5 रुपये. आणि विचारलंय एक रिम. एक रिम म्हणजे किती ताव रे? सांगा, एक रिम म्हणजे किती ताव? मगाशी सांगितलं एक रिम म्हणजे 20 दस्ते आणि एक दस्ता म्हणजे 24 ताव. मग 20 गुणिले 24 करायचं. किती येणार? हे पाठच करायचं. 480 ताव. हा, 480 ताव. बघा आता, एक रिम म्हणजे 480 ताव. आता 12 तावाची किंमत 5 रुपये, तर एक रिम म्हणजे 480 तावाची किंमत आपल्याला विचारलेली आहे. कोण सांगते कसं करता येईल? आता 12 ताव आणि त्याच्यावरनं 480 तावाची किंमत काढायची. 12 तावाची किंमत 480, 12 तावाची किंमत 5 रुपये. आता एक रिम म्हणजे 480 ताव मी लिहितो. 480 ताव बरोबर किती रुपये? प्रश्नचिन्ह करतो. 12 ताव बरोबर 5 रुपये, तर 480 ताव म्हणजेच एक रिमची किंमत किती? कसं काढायचं हे? कोण सांगतंय? बघा, 12 तावाची किंमत 5 रुपये, तर 480 तावाची किंमत किती? तावाचं रूपांतर बर का, एका तावाची किंमत किती येणार आहे? एक ताव. 12 तावाची किंमत 5 रुपये. मग एका तावाची किंमत काढताना 5 ला 12 ने काय करायचं? भागायचं. एवढं रुपये एका तावाची किंमत. तावाचं रूपांतर रुपयामध्ये करताना बघा, 12 ने भागायचं. 12 ताव म्हणजे ह्या 12 ला 12 ने भागलं 1 आलं. मग इकडे 5 ला पण 12 ने भागलं पाहिजे. बघा, याच्यावरून हे कसं आलं हे लक्षात ठेवा. 12 ताव इथं आहे आणि इथं 1 ताव आहे. मग 12 ला 12 ने भागल्यावर 1 आलं ना. मग डाव्या बाजूला जर 12 ने भागलं तर या 5 ला पण 12 ने भागावं लागतं. म्हणजे 5/12 रुपये. एका तावाची किंमत 5/12 रुपये आली. आपल्याला एक रिम म्हणजे 480 तावची किंमत काढायची. मग 480 न इथं गुणलं, 1 ला जर 480 न गुणलं तर 480 ताव. मग ह्या 480 न 5/12 ला गुणावं लागल. आता हा गुणाकार करताना 12 एके 12 आणि तर 12 चौक 48 आणि वरचा 1 0 म्हणजे 40 गुणिले 5 येते. बघा किती येते? 40 गुणिले 5. शून्याला 0 आणि 5 चौक 20 म्हणजे 480 तावाची किंमत किती रुपये आली? 200 रुपये आली. पहा, 200 रुपये म्हणजे 3. हा, पर्याय क्रमांक 3. हा बोला रे. मी कसं केलं, 12 ने 480 ला 12 ला 480 न काय केलं? भागलं आणि मग उत्तर 40 आलं ना. मग 40 गुणिले
चालतंय तसं केलं तरी सुद्धा. आता 15वा प्रश्न पहा. एक ग्रॉस वह्यांची किंमत 1440 आहे, तर एका वहीची किंमत किती? आता एक ग्रॉस म्हणजे किती वह्या हे पहिल्यांदा माहित पाहिजे तुम्हाला. कोण सांगते? एक ग्रॉस म्हणजे किती वस्तू म्हणूया आपण इथं. 144 ग्रॉस म्हणजे 144 वस्तू. 144 वस्तू. एक ग्रॉस म्हणजे 144 वस्तू. हॅलो. हा हॅलो सर. हा, माझा आवाज येतोय का रे? हो सर, आवाज येतोय तुमचा. खूप हॅलो. हळू येतोय पण खूप हळू येतोय. खूपच. हा, एक ग्रॉस म्हणजे नाही किती सर. वह्या? 144 वह्या लक्षात ठेवा. एक ग्रॉस म्हणजे किती? एक ग्रॉस म्हणजे 144 वह्या. तुमचा माझा आवाज तुम्हाला स्पष्ट येतोय? हो सर, येतोय. हो स्पष्ट येतोय. नाही, थांबा मला. नाही सर, हळू येतोय आवाज. नाही सर, नेहमीप्रमाणे हो येतोय सर, आवाज हळू तुमचा. येतोय. सगळ्यांचा आवाज परत डबल येतोय. बर. एक ग्रॉस म्हणजे 144 वह्या. आता एक ग्रॉस वह्यांची किंमत आहे 1440 आणि विचारले आपल्याला एका वहीची किंमत किती? एक ग्रॉस वहीची किंमत विचारली, दिलेली आहे 144. मग एक ग्रॉस म्हणजे किती वह्या? 144. एक ग्रॉस म्हणजेच 144 वह्यांची किंमत तुम्हाला किती दिलेली आहे सांगा? 1440 रुपये. मग एका वहीची किंमत तुम्हाला काढायची आहे. कशी काढायची सांगा? या दोघाचा भागाकार करायचा. 1440 ला 144 न भागायचं. मग एका वहीची किंमत निघणार बघा. आता या 144 एके 144 आणि ते 144 144 वरचा एक शून्य म्हणजे किती रुपये एका वहीची किंमत? किती आली? 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं का? एक ग्रॉस म्हणजे 144 वह्या. एका ग्रॉस वही एक ग्रॉस वह्यांची किंमत 1440. एक ग्रॉस म्हणजेच 144 वह्यांची किंमत 1440. 144 वह्यांची किंमत दिलेली आहे आणि एका वहीची किंमत काढायची. मग या 1440 ला 144 न भागलं. इथं 144 आहे आणि इथे 144 आहे. फक्त वरचा एक शून्य एकावर मांडायचा म्हणजे 10 उत्तर येते बघा. एका वहीची किंमत किती येणार? 10 रुपये. 10 रुपये. समजलं? हो. हो. मला सांगा, अजून 5 उदाहरणं आहेत. घ्यायची का बास करायचं? कारण कसं होतंय, दिवाळीनंतर तुम्हाला असं बरंच विस्मरण झालेलं आहे. एका वेळेस जर आपण जास्त उदाहरणं घेतली तर मग ते डोक्यावरनं जाईल.
आणि जर समजत असेल तर घेऊया राहिलेली 5 पण तुमची आहे नाही. घेऊया का बस करूया? हॅलो, हा हॅलो. हा घेऊया का बस करूया? बस रेंज पण नाही चालत माझी सारखं बंद मधून मधून आवाज पण तुटतोय. बर बर बस करूया. मग आता तुम्ही किती उदाहरणं सोडवणार सांगा मला. कुठपर्यंत, कुठून कुठपर्यंत? 7 पासून 15 पर्यंत. 7 पासून 7व, 15 8व, पर्यंत. 9व, 10व 7 आणि पासून पुढची 15 5. पर्यंत. म्हणजे एकूण 9 उदाहरणं तुम्हाला सोडवायची आहेत. किती? 9. 9. किती वाजेपर्यंत अभ्यास पाठवणार ग्रुपवर? 9. हा, 9 वाजेपर्यंत. संध्याकाळी का? आता तुम्हाला सुट्टीच आहे. संध्याकाळी 7च्या पूर्वी पाठवा. संध्याकाळी 7च्या पूर्वी.